सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्ष आरएसएसच्या माध्यमातून मातंग समाजाला अनुसूचित जातीतून वेगळं करण्यासाठी एक भलं मोठं षडयंत्र रचलं गेलं. काही आरएसएसचे ट्रोलर्स मातंग समाजातून निर्माण करण्यात आले. काही आमदार, काही संघटना, काही पक्ष जे नावापुरते फक्त मातंग समाजाचे आहेत, परंतु मिलिंद एकबोटे सारखे माणसं त्या पक्षाला चालवतात, त्या संघटनेला चालवतात. ह्या साऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर आम्हाला याचा पूर्ण डाव होता की आरएसएस आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये भांडण लावून आपल्या हिंदुत्वाची पोळी भाजण्यासाठी काही बिंडोक मातंग त्यांनी हाताशी धरलेले आहेत. परंतु एक असेही काही मातंग बांधव होते जे खरोखरच आंबेडकरी चळवळीमध्ये आधीपासून काम करत होते, ज्यांनी खरोखरच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानतात. हे नाकारून चालता येणार नाही. आणि म्हणून भीमराव सेनेने हा निर्णय घेतला होता. आरक्षणाच्या वर्गीकरणामध्ये जर का अशा आंबेडकरवादी बांधवांची इच्छा असेल की वर्गीकरण झाले पाहिजे, तर मग त्याला आम्ही विरोध करणार नाही. परंतु काल परवाची गोष्ट आहे की मातंग समाजाच्या काही ट्रोलर्सनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरली. आणि ती भाषा वापरल्यानंतर त्याचा विरोध हा स्वतःला आंबेडकरवादी मातंग समजणाऱ्या आंबेडकरवादी लोकांनी केला पाहिजे होता. परंतु तसं दिसलं नाही. आम्ही समाजाच्या विरोधामध्ये उभं राहून अशा मातंग बांधवांच्या पाठीशी होतो की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात, जे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मातंग समाजातील काही आरएसएसच्या दलालांकडून खरेदी करून ज्या प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह बोलल्या जातं आणि ते तोंड खोलत नसतील, तर मग यापुढे आम्हाला देखील आमच्या भूमिकेचा विचार करावा लागेल. आम्ही फक्त अनुसूचित जातीमध्ये फूट पडू नये आणि जे सच्चे आंबेडकरवादी मातंग असतील त्या लोकांना सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही आतापर्यंत समाजाच्या विरोधात भूमिका घेतली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा आम्हाला या काहीही महत्वाचं नाहीये. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही आहोत. आजपर्यंत घेतलेली जी भूमिका होती ती भूमिका फक्त आंबेडकरवादी मातंग समाजासाठी घेतली होती. परंतु आंबेडकरी विचारांचा मातंग समाजाचा माणूस जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना होत असताना गप्प बसत असेल तर आम्ही देखील आमची भूमिका बदलून आमच्या समाजासोबत जाण्याचा निर्णय घेऊ. कारण आम्ही लढतो आमच्या समाजासाठी. जर आमच्या समाजाच्या महामानवाबद्दल, या देशाच्या उद्धारकर्त्याबद्दल अशी भाषा जर वापरली जात असेल, आणि वापरतात कोण? अरे, ज्या हिंदू धर्माने तुम्हाला शूद्र अतिशूद्राच्या श्रेणीमध्ये नेऊन ठेवलं, जो तुम्हाला मंदिरामध्ये जाऊ देत नाही, तुमचे काय हाल आहेत ते तुम्हाला आजही माहिती आहेत. आणि ज्या महामानवाने तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून या देशामध्ये समान नागरिक बनण्याचा अधिकार दिला, त्या महामानवांबद्दल तुम्ही अशा प्रकारे भाषा वापरता, हे ऐकल्यानंतर तडपायाची आग मस्तकात जाते. त्यामुळे यापुढे तुम्हाला तुमच्या भाषेमध्येच भीमराव सेना उत्तर देईल. आजपर्यंत आम्ही शांत होतो, परंतु यापुढे कदापिही शांत बसणार नाही आहोत. आणि ज्या ज्या आंबेडकरवादी मातंग बांधवाला वाटत असेल
की बाबासाहेब त्यांचा बाप आहे आणि उद्धार करताय, त्यांनी सरळ बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आमच्या सोबत सामील व्हावं आणि त्या हिंदुत्वाची वज्रमूठ असणाऱ्या त्या मातंग समाजाला, त्याला तो हिंदू धर्म लकलाभ आणि त्याला त्याचं ते आरक्षण लकलाभ, मग त्याच्यासोबत आम्ही कदापि जाणार नाही. तुमची वज्रमूठ ती तुमच्या जे काय मुठीने करता येईल ते काम करत राहा. त्यामुळे तुमच्या सोबत आमचा कुठलाही संबंध असणार नाही. जय भीम.